नमस्कार सगळ्यांना. श्लोकुशत्तू फॅमिली व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी रुपाली मनापासून स्वागत करते. रविवारी आपल्याला काय काय करायचं आहे हे जर आपण आधीच ठरवून ठेवलं की त्याची तयारी आपल्याला आदल्या दिवशी करायला बरं पडतं. रविवारचा दिवस हा मी हेअर केअरसाठी ठेवला होता. तर तुम्ही बघू शकता इथे सगळे साहित्य तुम्हाला दिसत आहे. इथे आवळा सुकवलेला आहे, त्याच्यानंतर आवळ्याची पावडर, मेथी, आळशी, मेहंदी, कढीपत्ता आणि एक जास्वंदीचं फूल मला मिळालं होतं आमच्याच इथे खाली सोसायटीमध्ये. तर ते आहे. पाणी आणि चहा पावडर, म्हणजे चहा पावडरीचं पाणी करून घ्यायचं आहे. आणि खरं तर ह्या पाण्यामध्येच आपल्याला ह्या ज्या सगळ्या वस्तू दाखवलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत. जसं मी पाण्यामध्ये चहा पावडर घातलेली आहे, त्याच्यानंतर आळशी घेतलेली आहे, आळशी 2 चमचे आहे, मेथी दाणे 1 चमचा घेतलेला आहे. आणि हे आवळ्याच्या सीझनमध्ये हे आवळे ना मी छान उन्हामध्ये वाळून घेतले होते. त्याच्यानंतर हा कढीपत्ता धुवून स्वच्छ घेतला, तो सुद्धा ह्याच्यात टाकलेला आहे. आणि हे एक जास्वंदीचं फूल घेतलेलं आहे, तर ते पण मी ह्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे छान गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनटं उकळून घ्यायचं आहे. ही साधी सोपी अशी ही होम रेमेडी आहे. आपल्या घरातल्याच उपलब्ध साहित्यांमधून आपण ही होम रेमेडी करू शकतो. आता बघू शकता हे छानपैकी उकळलेलं आहे. जवळजवळ मी 10 ते 15 मिनटं हे उकळवलेलं आहे. आणि ह्याच्यात छान असा जो आळशीचा जो चिकटपणा वगैरे आहे तो छान उतरलेला आहे. सगळ्या जिन्नसाचा कस यामध्ये उतरलेला आहे. आणि हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. कसं आहे ना, थोडीशी मेहनत लागते, पण ह्याचा जो काही रिझल्ट आहे ना तो अगदी उत्तम येतो. म्हणजे आणि हे आपले घरातलेच साहित्य आहेत, त्याच्यामुळे ह्याचा अपाय तर काहीच होत नाही. झाला तर ह्याचा फायदाच होतो. तर बघू शकता ह्या पाण्यामध्ये सगळे जे पदार्थ वापरले होते त्याचा कस उतरलेला आहे. आणि पाण्याचा थिकनेस पण बघा तुम्ही जास्त झालेला आहे, वाढलेला आहे. आणि इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे. ह्या लोखंडाच्या कढईमध्ये मी ही मेहंदी घेतलेली आहे. मेहंदी म्हणजे अगदी थोडीशीच आहे, कारण मला पूर्ण केसांना कवर करायचं नव्हतं. अगदी पुढची जी केसं थोडीफार जी व्हाईट झालेली आहेत तर त्यासाठी मला ही मेहंदी भिजवायची होती. तर मेहंदी घेतलेली आहे, आवळ्याची पावडर टाकलेली आहे. आणि थोडे असे गठ्ठे झाले होते त्या मेहंदीचे, त्याच्यामुळे मी त्या आधी जे गुठळ्या ज्या झाल्या होत्या त्या आधी छान फोडून घेतल्या. आणि या सगळ्या पदार्थांचा जो अर्क उकळून घेतलेला आहे, तर तो जो अर्क आहे या अर्कामध्ये छानपैकी ही मेहंदी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. जास्तीत जास्त आपण ना लोखंडाच्या कढईचा जर वापर केला तर रात्रभरामध्ये छान त्याच्यामध्ये लोह उतरतं. घट्ट आणि पातळ याचं प्रमाण बघून आपल्याला पाणी ह्यामध्ये घालायचं आहे जे आपण उकळून घेतलेलं आहे. कारण जेव्हा आपण केसांना लावतो तर तेव्हा ती एकदम अशी खाली गळून पण पडायला नको, अशी छान बसली पाहिजे केसांना. शनिवार संपून छान रविवारचा दिवस उजाडला. आज मस्त ब्रेकफास्टसाठी डोसे, बटाट्याची भाजी आणि चटणी होती. मुलांनी मस्त असा ब्रेकफास्ट करून घेतला. आम्ही सगळ्यांनी सुद्धा छान असा नाश्ता केला. आणि तुम्ही बघू शकता इथे श्लोक आता ना एक्झाम झालेली आहेत मुलांच्या, रिझल्ट लागलेला आहे. तर जी जुनी वह्या पुस्तके असतात तर ती तो वेगळी काढून ठेवत आहे. मोस्टली ना ही जी जुनी वह्या पुस्तकं आपली आहेत तर माझं हे एक म्हणणं आहे की तुम्ही ना ती रद्दीमध्ये देऊ नका. ठीक आहे, वह्या वगैरे तुम्ही द्या, पण जी पुस्तकं आहेत तर ती खरंच बिलकुल रद्दीमध्ये देण्याची गरज नसते. जर तुमच्या ओळखीचे काही जर ग्रुप्स असतील, शैक्षणिक जे ग्रुप आहेत, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे जी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची यादी करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये टाकू शकता. खरंच कोणी गरजवंत असेल, कोणी गरीब असेल तर त्याला या पुस्तकांचा नक्कीच उपयोग होईल. आमचा शाळेचा एक ग्रुप आहे, तर त्यामध्ये आम्ही काय करतो, दरवर्षी जी पुस्तकं आहेत बऱ्यापैकी अवस्थेतली तर त्या पुस्तकांची लिस्ट त्या ग्रुपवर टाकायची. आणि बाबा ह्या इयत्तेतली पुस्तकं माझ्याकडे आहेत, कोणाला हवी आहेत का. तर खरंच कोणाला जर गरज असेल तर त्या गरजू व्यक्तीला ती बुक्स मिळतील. आणि रद्दीमधून आपल्याला कितीसे पैसे मिळणार आहेत.
तर खरंच जर आपण स्वतःला शिकलेले सुशिक्षित समजतो तर खरंच हे असं करायला काहीच हरकत नाही. तर मुलांचं हे काम चालू होतं, आपल्या जुन्या वह्या पुस्तकं वेगवेगळी काढून ठेवण्याचं. लहानपणी तर आम्ही म्हणजे ताईचे बुक्स दादा वापरायचा, त्याच्यानंतर मग दादाचे बुक्स मी वापरायचे. तर असं होतं तेव्हा. आता एक्झाम संपून त्यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याच्यानंतर काही दिवस सुट्टी मिळून पुन्हा एकदा शाळा चालू होणार आणि पुन्हा एकदा सुट्टी लागणार, असं CBSEचं काहीसं असतं. तर तोपर्यंत म्हटलं आपण त्यांच्या बॅगा वगैरे धुवून ठेवूया. तर आजचा रविवार खास त्यासाठी ठेवला होता. मुलांचे शूज धुवायचे होते, त्याच्यानंतर ही बुक्स काढून ठेवायची होती. तर ह्या कामासाठी मला श्लोकूची नाही, शतायूची खूप मोठी मदत झाली. कारण की त्याला मदत म्हणण्यापेक्षा ना, त्याला मध्ये मध्ये ना मम्मी काय करते हे बघायला यायचं असतं. आणि कसं आहे ना, मुलं आली मध्ये मध्ये तरी मी येऊन देते, कारण त्यानिमित्तानं त्यांना कळतं त्यानिमित्ताने की कसं बाबा किती कामं असतात आणि काय काय करायला लागतात, कशी कामं असतात. तर हे बघा, हे पावडरीचं पाणी मी त्याला करून दिलं आणि त्याने स्वतःहून त्याची बॅग अशी छानपैकी पाण्यात भिजून तो सगळं त्याला मज्जा पण वाटत होती. आणि मग त्याने मला हे सगळ्यांचे शूज आणून दिले. तर आज सगळं हे वॉशिंगचं काम आमचं होतं. बॅगा धुवून काढल्या स्वच्छ, त्याच्यानंतर हे शूज वगैरे आम्ही सगळे आधी पावडरीच्या पाण्यात वगैरे भिजत ठेवले. शतायूचं तर बाथरूममधून निघायचं नावच नव्हतं. हे बघा, स्वतःची बॅग कसं स्वतःच सगळं स्वच्छ धुवून काढतं. मज्जा वाटत होती त्याला पाण्यात खेळायला. तर आजचा हा संडे पूर्ण ह्या कामांमध्ये गेला आणि बॅगा पुन्हा एकदा रेडी झालेल्या आहेत. इथे बघू शकता, मेहंदीला छान एकदम काळा रंग आलेला आहे, नॅचरल ब्लॅक कलर आलेला आहे. आणि हे कुठलंही केमिकलयुक्त आपण जे हेअर डाय वापरतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे आपलं घरगुती जे हेअर डाय आपण केलेलं आहे मेहंदी, ते कधीही चांगलं. सो आता मी हे केसांना लावणार आहे. तर ही मेहंदी लावताना आधी आपली केसांचा गुंता काढून घ्या, केस मोकळी करून घ्या व्यवस्थित आणि नंतर ब्रशने व्यवस्थित केसांना मेहंदी लावा. तर आपण बघतोय उन्हाळा इतका प्रचंड वाढलेला आहे ना की सतत काही ना काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. सतत आपण पाणी पित असतो. तर खूप साऱ्या रील्स मी बघितल्या होत्या की उसाचा रस, घरगुती उसाचा रस, बाहेर तर आपण खूप वेळा पितो, पण घरगुती उसाचा रस कसा करायचा. तर मी त्यासाठी गूळ, पुदिना, लिंबाचा रस आणि मीठ, काळं मीठ खरं तर घेतात, मी साधंच मीठ घेतलं होतं. आणि हे सगळं मी मिश्रण मिक्सरमधून वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये थंड पाणी घालून घेतलं. आणि बघू शकता, खरंच म्हणजे छान हा ऑप्शन आहे की दुसरं वेगळं सरबत करण्यापेक्षा हे तुम्ही खरंच ट्राय करून बघा. मी पण फर्स्ट टाईम ट्राय करून बघितलं, पण एकदम मस्त लागतं. म्हणजे अगदी खरंच एकदम उसाच्या रसासारखं नाही, पण त्याच्याशी नक्कीच मिळतं जुळतं ही टेस्ट आहे. तर हे उन्हाळ्यात ट्राय करायला काहीच हरकत नाही. तर बघता बघता जेवणाची सुद्धा वेळ झाली. मस्त आमची स्पेशल कडक भाकरी, मटण आणि आपल्या गावचा पांढरा कांदा तयारच होता आणि आजचा दिवस खूप मस्त गेला. या सगळ्यांनी जेवायला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.